से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मातृभूमि हित जगे, मातृभूमि हित जगे, है हमारी कामना, है हमारी कामना, है हमारी कामना। है हमारी कामना, संस्कृति पली यहाँ, संस्कृति पली यहाँ, पुण्य भूज प्यारी है, पुण्य भूज प्यारी है, जननी वीरों की अनेक, जननी वीरों की अनेक, भरत भू हमारी है, भरत भू हमारी है, ऐसा अब युवक कहाँ, ऐसा अब युवक कहाँ, दिल में जिसके राम नाम, 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 हम युवा है हम करे, हम युवा है हम करे, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, ज्ञान के प्रकाश की ज्ञान के प्रकाश की, ले मशाल हाथ में, ले मशाल हाथ में, शील की पवित्रता शील की पवित्रता, है हमारे साथ में, है हमारे साथ में, एकता के स्वर उठे, एकता के स्वर उठे, छूने को ये आसमां, छूने को ये आसमां, छूने को ये आसमां, छूने को ये आसमां, हम युवा है हम करे, हम युवा है हम करे, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, आंधियों में स्वार्थ की, आंधियों में स्वार्थ की, त्याग की पना बुझे, त्याग की बना बुझे, मातृभू को प्राण दूं, मातृभू को प्राण दूं, याद है शपथ मुझे, याद है शपथ मुझे, मैं कहाँ अकेला हूँ, मैं यहाँ अकेला हूँ, साथ है कारवा, साथ है कारवा, साथ है कारवा, साथ है कारवा, हम युवा है हम करे, हम युवा है हम करे, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना, ये कदम हजारों अब बेकदम हजारों अब, रुक न पाएंगे कभी, रुक न पाएंगे कभी, मंजिलों पे पहुंचकर मंजिलों पे पहुंचकर, ही विराम ले सभी, विराम ले सभी, ध्येय पूर्ति पूर्व अब ध्येय पूर्ति पूर्व अब, रुक न पाए साधना, रुक न पाए साधना, रुक न पाए साधना, रुक न पाए
ऋषिकेश पाटील यांना विनंती करते की त्यांनी प्रथमेश परुळेकर यांचं स्वागत करावं. विशाल गुरुनाथ जोशी मूळचा शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडीचा कार्यकर्ता आहे. 2015 पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहे. सध्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे शिक्षण घेत असून यापूर्वी विश्रामबाग नगरमंत्री, अर्थ व जनसंपर्क प्रमुख, महानगर मंत्री अशा विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन त्यांनी केलेलं आहे. वर्तमान काळात ते सध्या सांगली जिल्हा सहसंयोजक व संमेलन प्रमुख अशी जबाबदारी ते त्यांच्याकडे आहे. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करते की त्यांनी विशाल जोशी यांचं स्वागत करावं. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करते की त्यांनी अभाविप मांडणी करण्यासाठी स्टेजवर. बोलो भारत माता की जय. वंदे युगाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी, विद्येची देवता माता सरस्वती यांना मी अभिवादन करतो व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील तमाम साहित्यिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा या सांगली नगरीमध्ये स्वागत करतो. खरं तर सांगली म्हणजे नाट्य पंढरी, त्याचबरोबर सांगलीला स्वातंत्र्य संग्रामाचा सुद्धा वारसा आहे. यामध्ये जर आमच्या देशावरती वाकडी नजर केली तर तुमच्या पायामध्ये पत्रा टोपू ही भूमिका घेणारी पत्री सरकारची स्थापना या सांगली जिल्ह्यामध्ये झाली. हा एक वारसा आपल्या सांगलीला लाभलेला आहे, हे मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 700व्या संजीवन समाधीच्या माध्यमातून प्रतिभा संगमची स्थापना 1996 साली करण्यात आली. आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाली आणि याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेने त्यासाठी घेतलेले अहोरात्र कष्ट आणि विद्यार्थी परिषदेची यासाठीची साधना आणि तपश्चर्या आणि त्याचं फलित आज आपल्याला आजच्या या प्रतिभा संगमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळतं. खरं तर तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी, काही मोजक्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी 1949 साली राष्ट्रीय विचार घेऊन विद्यार्थी परिषदेची स्थापना केली. आज त्या विद्यार्थी परिषदेचं त्यावेळेचं जे छोटं रोपटं होतं त्याच्या वडवृक्षामध्ये आपल्याला रूपांतर झालेलं बघायला मिळतं. विद्यार्थी परिषद ही प्रत्येक संपूर्ण देशामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर विद्यार्थी परिषदेची स्थापनेपासूनची आग्रही मागणी अशी होती की या देशाचं नाव हे भारत असलं पाहिजे आणि या देशाचं राष्ट्रगान हे वंदे मातरम असलं पाहिजे आणि या मागणीला घेऊन विद्यार्थी परिषद नेहमी आग्रही भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काश्मीर सारख्या भागामधून कलम 370 आणि 35 हे हटवलं पाहिजे ही विद्यार्थी परिषदेची मागणी ही प्रामुख्याने विद्यार्थी परिषदेने लावून धरली आणि विद्यार्थी परिषदेने भव्य असा विराट मोर्चा या काश्मीरमध्ये घेऊन गेले आणि विद्यार्थी परिषदेने काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला. जाओ बलिदान मुखर्जी, ओ काश्मीर हमारा है, ओ सारा का सारा है अशी घोषणा विद्यार्थी परिषदेने दिली आणि आपल्याला पाहायला मिळतं त्याचाच कुठेतरी बदल आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या या सरकारने म्हणजे भारत सरकारने कलम 370 आणि 35 हटवलं आणि काश्मीरला खऱ्या अर्थाने मुक्त केलं असं मला म्हणावंसं वाटेल. यामध्ये विद्यार्थी परिषदेची भूमिका याकडे राहिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेने शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आमूलाग्र काम केलेलं आहे. आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी परिषदेने शैक्षणिकरणाचं बाजारीकरण, त्याचबरोबर भ्रष्टाचार थांबवा यासाठी विद्यार्थी परिषदेने नेहमी रस्त्यावरची एक वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई सुद्धा लढलेली आहे. विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सुद्धा आपले काम हे अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. 1949 पासून आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी परिषद अविरतपणे 75 वर्षाला काम करते. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे म्हणून विद्यार्थी परिषदेने भूमिका मांडली
आणि गेल्या 2 वर्षांपासून आपल्याला बघायला मिळतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आता येऊ वाटलेलं आहे, ज्याला आपण एनईपी असं म्हणतो. तर या एनईपी मध्ये मला आज या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की एनईपीच्या जे काही ड्राफ्टिंग कमिटी आहे यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा सहभाग नोंदवला आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही ड्राफ्टिंग कमिटी तयार झाली. त्याचबरोबर विद्यार्थी परिषद फक्त ह्याच क्षेत्रात काम करते का, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थी परिषदेचं मोठं काम आहे. जे विद्यार्थी तंत्र शिक्षण विषयाचे शिक्षण घेतात तर त्यांच्यासाठी TSVK नावाच्या आयोगाच्या माध्यमातून आपण डिबेट्स नावाचा मोठा कार्यक्रम घेतो. ज्या पद्धतीनं कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण बघितलं असेल तर आता कला मंचच्या माध्यमातून प्रतिभा संगम नावाचा कार्यक्रम आपण घेतला, तसाच डिबेट्स नावाचा एक एक्झिबिशन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परिषद आयोजित करत असते. त्याचबरोबर मेडिव्हिजन, फार्माव्हिजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद काम करते. मिशन 600च्या माध्यमातून 13 लाख विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे हे विद्यार्थी परिषदेने दिले, हे मला आज या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर ओसी, वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स युथ, जे बाहेर देशामधले विद्यार्थी आपल्या देशामध्ये येऊन शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा विद्यार्थी परिषदेचं काम या आयोगाच्या माध्यमातून चालवलं जातं. त्याचबरोबर सिंधूर म्हणजे जे नॉर्थ ईस्ट मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना संपूर्ण भारतामध्ये कशा पद्धतीची संस्कृती आहे हे समजावं व तिथल्या लोकांना आपल्या इकडची संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी सिंधूर आयोजित करण्यात येते. खरं तर 5 मिनिटांमध्ये विद्यार्थी परिषदेची मांडणी करणं म्हणजे अथांग सागरातून एक छोटासा प्याला पाणी घेण्यासारखं किंवा पाणी काढण्यासारखं आहे. खरं तर या अथांग सागराची तुम्हाला माहिती व्हायची असेल, या समुद्राची या अथांग सागराची व्याप्ती तुम्हाला समजायची असेल तर मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी व्हा आणि राष्ट्रीय हिताचं काम करण्याची संधी तुम्हाला मिळते, त्या संधीचं तुम्ही सोनं करावं असं मला वाटतं. मी या ठिकाणी एवढी माझी विनंती व्यक्त करतो आणि थांबतो. मी स्वागत समिती सचिव प्रथमेश परुळेकर यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक वैजनाथ महाजन सर, तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयातून उपस्थित असलेले प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, तसेच विद्यार्थी परिषदेचे करंट कार्यकर्ते, त्यानंतर बंधन प्रतिभा संघामध्ये जॉईन झालेल्या विद्यार्थी जे आहेत आता या कार्यक्रमामध्ये, तर सर्वात मी स्वागत करतो की तुम्ही एका राष्ट्रीय विचारांनी पुढे येणाऱ्या संघटनेत तुम्ही एकत्र त्यासाठी एकत्र आलेले आहात. नवोदित लेखक आहात, नवोदित कवी आहात, नवोदित पठनाट्य केलेले आहात. त्या सर्व बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो. माझा या प्रतिभा संघामध्ये रोल हा स्वागत समितीचा सचिव असा होतो. स्वागत समिती सचिव असा असताना मला करायचं काय होतं, तर या संमेलनासाठी लागणारी जी अरेंजमेंट आहे ती मला करायची होती. तर यासाठी आपल्याला विलिंग्डन कॉलेजमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थान निश्चित करण्यात आलं, पण काही कोविडच्या कारणामुळे आपल्याला हे विलिंग्डनचं स्थान आपल्याला तिथून हलवावं लागलं आणि इथे यावं लागलं. तर साने शिक्षण संस्थेनं आपल्याला इतकी मोठी आणि छान मदत केली की त्याचं आम्ही कायम म्हणजे आभारी आहोत की अरे ऐन मुवमेंटला आपल्याला ही जागा चेंज करावी लागली कारण की कोविडसाठी. त्यामुळे आम्ही साने शिक्षण संस्थेचे आभारी आहोत या गोष्टीसाठी. आणि माझा त्यातला रोल त्यातला मी खूप मोठा मानतो की ह्या विषयामध्ये मला त्यांनी खूप सहकार्य केलं. तर आपण राष्ट्रीय कला मंच आणि विद्यार्थी परिषद या दोघांनी आपण मिळून हे प्रतिभा संमेलन का केलं, तर कवी त्यानंतर साहित्य लेखन जे करणारे आहेत ते सगळे पूर्ण राज्यात असतात, राज्यातून काही ना काही त्यांचं लिखाण चालू असतं. आणि नवोदित जे आहे जे आपल्यासारखे, मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे, माझं वय जास्त नाही आहे, मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे, आताच या विद्यार्थी परिषदेच्या कामात मी थांबलेलो आहे. तर जे लिखाण आहे ते लिखाण व्यवस्थित मांडणी केली पाहिजे आणि ते मांडणी केलेलं सगळ्यांसमोर आणलं पाहिजे. यासाठी विद्यार्थी परिषदेने प्रतिभा संघ म्हणलेला आहे. ते राज्यस्तरावर केलं तर त्या स्थळी जाणं, तिथं अवेलेबिलिटी होणं, तिथं पोहोचणं हे खूप कमी होतं. त्यामुळे आपण असं म्हणतोय की आपण विभाग स्तरावर त्याची क्वालिटी वाढवावी, यासाठी आपण हे विभागस्तरीय साहित्य संमेलन यावेळी आपल्याकडे घ्यायचं ठरवलं. तर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी इथून आलेले सगळे विद्यार्थी
हे साधारण 500च्या आसपास आपल्याला व्हिजिट केले होते. 500च्या आसपास त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण कोविडच्या कारणामुळे काही संख्या ती कमी आली. हिंदी कवितामध्ये 9 संख्या, मराठी कवितामध्ये 29 संख्या, कथामध्ये 8, ललित लेखमध्ये 2, वैचारिक लेखमध्ये 10, अनुदिनी 2 आणि पथनाट्य 13. अशा तऱ्हेने एवढ्या एंट्रीज आपल्या इथे आल्या आणि एवढी संख्या आपली एकत्र जमली झाली. तर यासाठी आम्हाला सांगली जिल्ह्यावर प्रवास करायला लागला. आपले कार्यकर्ते विद्यार्थी परिषदेचे भरपूर ठिकाणी फिरले गेले, महाविद्यालयाने संपर्क केला. 750 कॉलेजपर्यंत आपण पोहोचलो. जिथपर्यंत पोहोचता येईल, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत पोहोचलो. त्या मुलांना आव्हान केलं आणि आपण सांगितलं की त्या प्रतिभा संगमसाठी तुम्ही आलं पाहिजे असं सांगितलं. आता अभाविष्याचा रोल हाच आहे आणि राष्ट्रीय कलामंचाचा हाच रोल आहे की राष्ट्रीय विचार त्यातून पोहोचले पाहिजे. तर राष्ट्रीय विचार पोहोचले पाहिजे बरोबर आहे, पण राष्ट्रीय विचार नेमके काय? मगाशी योगेश सोमण आपल्याशी बोलत होते जेव्हा त्याचं सुरुवातीचं भाषण चाललं होतं. योगेश सोमणने हेच सांगितलं की मूवीज आणि नाट्यामध्ये काही अशा गोष्टी दाखवल्या जातात की ज्याच्यामुळे आपलं मन डायव्हर्ट होतं. पुरीसारखा चित्रपट इतका चालतो की त्याला लिमिट राहत नाही, का तर त्यात देशभक्ती पण आहे. पण तांडव सारखी एक सिरीज आहे, ज्या तांडव सारख्या सिरीज मध्ये असं वल्गरिटी दाखवली आहे की जे देशविरोधी आहे आणि त्याचे व्ह्यू सुद्धा इतके वाढले की त्याला थांबू शकलो नाही आपण. असेच आपल्यातच म्हणण्यापेक्षा काही चित्रपटसृष्टीतली लोक आहेत जी आता राष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जाऊन बाहेरच्या देशामध्ये जाऊन कॉमेडीच्या नावाखाली आपल्या देशाचा अपमान करतात. त्यांचं लिखाण नाही एका लिखाण आहे, पण ते स्वतः आपल्या देशाला शिव्या घालण्याचा प्रकार, आपल्या भारतमातेचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. हे खूपच बरोबर आहे. हे जाणून घेण्यासाठी आपण राष्ट्रीय कलामंचाचा आपण हा प्रतिभा संगम करतो. अरे तुम्ही करताय, तुमच्या प्रसिद्धी होतीये, सगळं होते, पण तुम्ही भारत मातेचा अपमान करताय, स्वतःच्या देशाचा अपमान करताय, हे तुम्हाला कळत कसं नाही? शिवाजी महाराजांचा अपमान बेंगलोर सारख्या ठिकाणी होऊ शकतो. जे मॅनेजमेंटचे गुरु म्हणतात, जे आपले प्रेरणास्थान आहेत, त्यांचा अपमान कसं होऊ शकतो? यामध्ये अपमान करताना त्याला लाज कशी वाटते? फक्त एका शाही देखील म्हणजे विषय झाला का तुमचा निषेध झाला का? ते आपले प्रेरणास्थान आहे, त्यांचे आपण मान राखला पाहिजे, हे कळत कसं नाही? या विचारांची भूमिका जी चेंज करायची आहे, यासाठी आपण प्रतिभा संगम करतो. राष्ट्रीय विचार तुमचे आणले पाहिजे, राष्ट्रीय विचार आणल्यानंतर त्याच्या लेखनाचं स्वरूप बदललं पाहिजे, यासाठी आपण प्रतिभा संगम करतो. आणि राष्ट्रीय विचार पुढे घेण्यासाठी अभावी काय अग्रेसर असते. त्यानंतर फतेह शिकस्त नावाची जी मूवी बघितली असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट प्लस तुमचं स्वतःचं स्किल दाखवण्याचं प्रमाण जे आहे त्या मूवीमध्ये दाखवलं गेलेलं आहे. पण बाहेरच्या ठिकाणी तसं दाखवलं जात नाही. काही अन्य मूवी इतक्या निगेटिव्ह दाखवल्या जातात. म्हणजे लेखनची प्रक्रिया आहे, आपल्यातच काही लेखन जे आता तयार आहे, जे कथा लिहित आहे, ते पुढे काही मूवी रायटर सुद्धा होऊ शकतील किंवा नाट्य लेखन सुद्धा करू शकतील, असे लेखक आहेत. पण कुठं ना कुठे त्यांचा वे ऑफ चेंज होतो आणि काहीतरी डोक्यात काही वेगळाच कन्सेप्ट भरले जातात. म्हणजे असंच त्या विचाराची भूमिका त्यांच्यात लेखनाच्या रूपात येते. जी शब्दरचना आहे ती शब्दरचना आपली व्यवस्थित असली पाहिजे आणि ते देशाच्या हितासाठी असली पाहिजे, ही तुमची भूमिका असली पाहिजे. ह्यासाठी आपण प्रतिभा संगमचा कार्यक्रम घेतोय आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्याला जे सहकार्य केले ह्या सांगली शिक्षण संस्थेनं आणि प्लस परिषद म्हणून जे कष्ट घेतलेले आहेत त्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं हे सगळं आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो. मी आभार यासाठी मानतोय कारण की स्वागत समिती सचिव म्हणून या सगळ्यात मोठा रोल असतो की ह्या सगळ्या अरेंजमेंट तयार करणं. त्याबद्दल धन्यवाद. आपल्या या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक वैजनाथ महाजन सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते, समोर उपस्थित माझे मित्र राजेंद्र पोट, मंगेश मंत्री, गडकरी, प्राध्यापक कुलकर्णी,
कार्यकर्ते, माझ्या आठवणीप्रमाणे विद्यार्थी परिषदेचं पहिलं अधिवेशन कोल्हापूरच्या लक्ष्मी मंगल कार्यालयात झालं होतं आणि त्याला अध्यक्ष म्हणून सुरेश गणपुले होते, जे हैदराबादचे होते आणि नंतर ते महाराष्ट्रात स्थायिक झाले. ते अध्यक्ष म्हणून त्याला लाभलेले होते आणि त्या परिषदेला विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित होतो. म्हणजे आता त्याला अशा करता सांगतो आहे की विद्यार्थी परिषदेची ध्येय धोरणं ही सर्व ज्ञात आहे, पण आता प्रतिभा संगम हे जे नवं क्षेत्र आपण निर्माण करताय ते मला फार महत्वाचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या ज्या उर्मी असतात त्या उर्मींना कुठेतरी वाट मिळणं गरजेचं असतं. माणूस लिहायला का प्रवृत्त होतो आणि लिहिल्यानंतर कोणतं समाधान अनुभवतो अशा दोन गोष्टी आहेत. आणि मग असं कळतं की लिहून लोकांनी बंगले बांधले हा भारताचा इतिहास नाही. लेखक हा नेहमी अत्यंत दरिद्री म्हटलं तरी चालेल अशा अवस्थेत राहत आलेला आहे, पण त्याबद्दल त्याला कधीही विषाद वाटलेला नाही, कारण तो लेखक आहे त्याचा अर्थ आहे. ज्याला विचार वाटत नाही आपल्या वैगुण्याच्या आपल्या परिस्थितीचा, तो मनुष्य पुढे जाऊन लेखनात उतरत असतो. हा संपूर्ण लेखकांचा इतिहास आहे. म्हणजे मुंबईत पहिल्यांदा ज्या फार मोठ्या 3 गाड्या आल्या त्यातली एक राज कपूरची होती, दुसरी फिरोज खान हिंदी नटाची होती, पण तिसरी मात्र आचार्य अत्रेंची होती. हा सुद्धा आपल्या मराठी लेखकांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. कारण त्या आकडेनी तुमच्या माझ्याकरता 40,000 पृष्ठांचा मजकूर घेऊन ठेवलेला आहे. आता प्रश्न असा आहे की ही 40,000 पृष्ठ कोण वाचणार आणि किती जण वाचतील? वाचनाशिवाय लेखन हे संभवत यावर माझा विश्वास नाही. बऱ्याच लेखकांना बाळासाहेब असं वाटतं की आम्ही स्वयंभू आहोत, आम्हाला काही वाचायचं कारण नाही. पण तुमच्या लेखनावर भाषेचे संस्कार व्हायचे असेल तर आपल्या मागं काय लिहून ठेवलं गेलेलं आहे हे पाहिलंच पाहिजे. संत साहित्याचं आवरण केलंच पाहिजे. नवीन नवीन लेखकांच्या ज्या नव्या उर्मी बघताना ते कोणत्या हेतून लिहितात, त्याच्या मागे त्यांची दृष्टी काय आहे हेही आपण पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे पाहत नसाल तर तुमचं शब्द भांडार वाढत नाही आणि ज्यादा शब्दाची अभिव्यक्ती कमी पडायला लागली की तुम्ही लेखनाकडे वळू शकत नाही. म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना आणि लिहिलेल्या उत्तरपत्रिका तपासताना सर हे बऱ्याच वेळा जाणवतं. म्हणजे मला असं आठवतंय की BA भाग 3च्या काही उत्तरपत्रिका विद्यापीठातून आलेल्या तपासून होतो, तर त्या एका उत्तरपत्रिकेत संपूर्ण उत्तरपत्रिकेत फक्त श्रीराम 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 एवढंच लिहिलं. आता त्याला फोन किती द्यायची? विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे 5 तरी गुण द्यावे लागतात किमान, 0 देता येत नाही. 5 गुण मी दिले. असं का झालं असेल?
याचं कारण त्यानं अभ्यास नीट केलेला नव्हता आणि त्याला शब्दाचं गांभीर्य आणि शब्दाचं महत्त्व कळलेलं नव्हतं हा त्याचा अर्थ आहे. हे सगळं होतं याचं कारण आपली अभिव्यक्ती कमी पडते हे त्याचं कारण आहे. अभिव्यक्ती सक्षम होण्याकरता, अभिव्यक्ती समर्थ होण्याकरता शब्दाची कास धरणं हा एकमेव पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही आहे. नाही तर फार वाईट पद्धतीनं लिहिलं जातं. मग बऱ्याच वेळा असं वाटते कशासाठी लिहिलं असेल, काय प्रयोजन होतं या लेखनाचं, काय साध्य करायचं होतं. पण ज्या वेळा आपण एखादा सिना पेन्सिलच्या सारखा लेखक, एखादा शंकर पाटलांच्या सारखा लेखक, एखादा बाबूराव बाबुलांच्या सारखा कथाकार, एखादा केशव मेश्राम यांच्यासारखा कवी, एखादा वामन हुवाळ याच्यासारखा कथाकार, गंगाधर गाडगीळ, कोवा भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश मांडुरकर हे वाचतो त्यावेळी आपलं लक्षात येतं की यांनी हे कसं पकडलेलं आहे. अनुभव पकडण्याची क्षमता शब्दात असावी लागते आणि अनुभव हा लेखकानं चिमटीनं उचलायचा असतो आणि तो ओंजळीनं वाचकांना द्यायचा असतो. मग वाचक समृद्ध होतो. असं नसेल तर तुम्ही बघा, आजच्या महाविद्यालयात तुम्ही वावरत आहात, महाविद्यालयाच्या मुलामुलींचे बोलण्याचे विषय तेच ते असतात असं लक्षात. त्यात नवीन विषय येत नाही. कारण नवीन विषयाला ती नवीन भाषा आहे, भाषेची नवी परिमाणं ती सगळी वापरता येतील का हा प्रश्न आहे. आपण माझ्यासह आपण सगळे टी व्ही बघतो आहोत, टी व्हीवरच्या मालिकेत बघतो आहोत. या मालिकेतून काम करणारे आपल्या माहिती करता सांगतो सगळे कलावंत अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत बरं का. त्यांचा भाषेचा गाढा व्यासंग आहे. एखादी अभिनेत्री जर्मन उत्तम बोलते आहे, एखादी अभिनेत्री फ्रान्समध्ये जाऊन काय काम करून आलेले आहे, एखादा शशांक केळकर सारखा अभिनेता ऑस्ट्रेलियात जाऊन अभिनयाचं शिक्षण घेऊन आलेलं आहे. गैरसमज घेऊ नका, त्यांना हे आपोआप मिळालेलं आहे असं मुळीच नाही. प्रचंड खस्ता त्यांनी खाल्लेले आहे त्याकरता. रात्रीत काही घडत नाही चमत्कार. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात पी हळद हो गोरी असं काहीही नाही. हळदतून कोणाला गोरेपणे येत नाही आणि आलं तर ते पिकत नाही. त्यासाठी काही नेमकं करणं हा भाग फार महत्वाचा असतो. म्हणजे नसीरुद्दीन शाहचं एक पुस्तक आहे आणि एक दिवस म्हणून त्याचं आत्मचरित्र आहे. त्यात त्यानं अभिनयाबद्दल एक परिच्छेद लिहिलेला आहे. तो ज्या वेळा सिनेमात जायचं म्हणत होता तेव्हा त्याचे वडील असे म्हणजे ज्याच्या तगड्या वाटे तशा फिसकटलेल्या आहेत आणि ज्याला शरीराचं ठेवण काही नाही त्याला कोण सिनेमात घेईल, हाकलून देतील बाहेर असं त्याला वडील म्हणायचे आणि त्याने ते नोंदवलेलं आहे. पण तो ज्यावेळा मुंबईत आला त्यावेळा तो म्हणला माझ्या पुढं फक्त 2च आदर्श होते अभिनयाचे आणि आपणाला तिथपर्यंत मजल मारायची असं वाटायचं. त्यातलं एक नाव होतं श्रीराम लागू आणि दुसरं नाव होतं निळू फुले. हे का मिळालं असेल, या लोकांना हे का मिळालं असेल तर यांनी अहोरात्र अभिनय म्हणजे काय याचा विचार केला आणि शब्दफेक म्हणजे काय याचा दुसरा विचार. शब्दाशी संबंध साहित्याचा असतो, संस्कृतीचा असतो आणि व्यवहाराचा असतो आणि ते फार महत्वाचं आहे. म्हणून नेहमी आपण मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं कोणतीही मनात किलबिशन न ठेवता वाचत चला. म्हणजे जर आता मराठी समग्र भैरप्पा येते बरं का, संपूर्ण समग्र भैरप्पा मराठीत येते. भैरप्पांच्या सगळ्या कादंबऱ्या त्यांच्या आत्मचरित्रासह एकत्र मिळणार
तुम्ही जर भैराप्पांच्या सारखा लेखक वाचला, तुम्ही जर पेडसेंच्या सारखा लेखक वाचला, तुम्ही जनार्दन वाघमारेंचं आत्मचरित्र वाचलं, तुम्ही मातीची तुझं आनंद साधनेचं पुस्तक वाचलं, तर तुम्हाला काही वेगळं मिळत असतं. काही वेगळं मिळतं आणि मग असं वाटतं अरे आज मी काहीतरी थोडाफार का होईना वेगळा झालोय, वेगळा समृद्ध झालेला. नाहीतर परिस्थिती काय होते माहिती आहे? तुमच्यासारखा एक विद्यार्थी पु ल देशपांडेंच्याकडे सही मागायला गेला. त्यांनी सही दिली आणि विचारलं काय करतोस? तो म्हणला BA शेवटच्या वर्षाला आहे. तुला काय विषय म्हणते? तो म्हणला मराठी. ते म्हणजे तुकारामाची गाथा तू वाचलीस का मी विचारते, चाळलीस का विचारतो म्हणते. त्यावर तो मुलगा म्हणला छे साहेब मला तुकाराम 12 मार्काचा साहेब. ते म्हणजे ज्यांनी तुकारामाची अवस्था 12 मार्काची केली त्यानं माझं काय वाचलं का विचारायचं मी ही अत्यंत वाईट सांस्कृतिक अवस्था आहे. अत्यंत वाईट आहे. आपण आणखीन काही वाचतो, आणखी 4 पावलं पुढे जायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला नवं काहीतरी सुचतं. ग्रेस सारख्या कवीच्या कविता वाचल्या की लक्षात येतं की काय पकडलेलं आहे या माणसाला. भय इथले संपत नाही या एका ओळीसाठी ग्रेसचा जन्म झाला आणि ती ओळ आजरामच झाली. म्हणजे मग क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी चिरून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांग प्रवाही अलगद भरून यावे. ग्रेस म्हणजे ग्रेसच्या घरावर आहे पण उपलब्ध नाही अशा आशयाची पाठी असेल. घरात आहेत पण उपलब्ध नाही तुमच्याकरता, वेळ नाही त्या. माणूस क्षणाक्षणाचा विचार करतो, तो नवं काही सापडते का गवसते का पाण्यात. मग एखाद्या माणसाला असं सुचतं की 2 ओळीत एखादं दुःख मांडता येतं, एखादी व्यथा मांडता येते. ग्रेसच्या 4 ओळी अभंगच आहे. इथलीच माती इथलाच तुरा, मातीमध्ये तुटला तुरा. एक मुलगी लग्न होऊन गेली आणि 20 दिवसात तिचा पती गेला. तेव्हा त्याला असं वाटलं याच मातीत मुलाचा तुरा असा मुलीचा का जावा. ते दुःख मांडण्याची क्षमता येण्याकरता नवे शब्द यावे लागतात. नवे शब्द तुमच्यानुसार तुमच्या काळानुसार पुढे येत राहतात. शब्द जर नवीन आले नाही तर नवी अभिव्यक्ती येत नाही. अलीकडे खूप मुलं नवीन चांगलं लिहितात बरं का, खूप चांगलं लिहितात, अतिशय चांगलं लिहितात. ग्रामीण भागात नव्यानं लिहिणारी मुलं फार ताकदीनं लिहित आहेत. त्यांची स्वतःची अभिव्यक्ती आहे, त्याच्यावर कुठलाही संस्कार नाही. पण नवनाथ गोरेसारखा मुलगा जेवढा एखादी कादंबरी नवीन लिहितो त्यावेळेला त्याला अनुभव एवढे दाटपणे मांडलेले की तुम्ही थक्क व्हा. म्हणजे एक इतिहास असा सांगतो की झपाटलेपण आल्याशिवाय काही होत नाही. झपाटलेपण आल्याशिवाय होत नाही. आणि झपाटलेपणाचं उदाहरण म्हणजे बोमो पुरंदरे अलीकडे गेले. बोमो पुरंदरे हे झपाटलेपणाचं अतिशय उत्तम उदाहरण. म्हणजे केवळ गड पाहण्यासाठी नाही तर एकूणच त्यांना जो शिवाजी महाराजांचा ध्यास होता तो झपाटलेपणाशिवाय दुसऱ्या शब्दात व्यक्त होऊ शकत नाही, इतका ताकदीचा होता. त्यामुळे कशासाठी तरी वेळ होणं. सीना पेन्से ज्यावेळेला गारंबीचा बापुरी कादंबरी लिहित होते त्यावेळेचं वर्णन असं आहे की ते गारंबीच्या भोवती सकाळी 6:30ला उठून फिरायला लागायचे, ते दुपारी 1 पर्यंत फिरत असायचे. मग तिथं विठोबाचा हाते, मग वंड्याचा पूल, मग बापू, मग राधा, हे सगळे यातनं ते उभं राहिले.
म्हणजे एक कादंबरी लिहायची असेल तर त्या कादंबरीसाठी इतकं परिश्रम, इतकं चिंतन करावं लागतं. असं सांगतात की बाबू बोरकरांची एक कविता 8 वर्ष खोळंबली होती. आधी लिहून झाली, पुढं काही सुचलं नाही. नंतर अनेक कविता लिहिल्या, पण ती कविता पूर्ण व्हायला 8 वर्ष लागली. साहित्य कृतीचं म्हणून काही देणं प्रत्येक लेखकाला, कवीला वाटत असतं आणि ते देणं देण्याकरता लिहायचं असतं. उत्तम लेखन आणि उत्तम लेखनाकरता ध्यास असतो, त्याशिवाय ते नाही. म्हणजे तुम्ही बघायला तर असं दिसेल तुम्हाला, बघा लक्ष्मीबाईंची स्मृती चित्र, ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना आणि सांगलीच्या बेबी कांबळेंचं नालुका, हे 3 वेगवेगळ्या स्तरातली पुस्तकं आहेत. कालानुक्रमे जर सांगायचं झालं तर लक्ष्मीबाईंची स्मृती चित्र पहिलं आहे, ताराबाई शिंदेचं त्याच्याबरोबरच आहे स्त्री पुरुष तुलना, आणि बेबी कांबळेंचं नालुका आहे तसं आलेलं. मला असं लक्षात आलं की या स्त्रियांनी मुलींच्या, महिलांच्या लेखनाच्या वाटा मोकळ्या केल्या. पुढे दुर्गाबाई भागवतांच्यासारखी बाई आली, तिनं ऋतुचक्र दिलं, तिनं व्यासपर्व दिलं आणि आपलं नाव संपूर्ण भारतीय साहित्यावर. पुढे इरावती कर्वे आल्या, इरावती कर्वेने युगांत दिलं आणि महाभारताचं नवविश्लेषण आपल्यापुढे ठेवलं. हे मला नव्यानं लिहायचं आहे. इरावती कर्वेनी जे संपूर्ण युगांतर आणि त्याचे निबंध लिहिलेले ते अवर्णनीय आहे, अवर्णनीय आहे. आपण हे सगळं आपल्यासाठी अत्यावश्यक असलेली पूर्वपीठिका म्हणून वाचत चला. दिसामागी काहीतरी लिहावे हे पुढं आले, पण प्रसंगी अखंड वाचित जावे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे वि.स. खांडेकरांनी एवढं वाचन निर्दिष्ट केलेलं होतं की त्यांनी एवढं वाचलं तेव्हा आणि लिहिलं तेव्हा हे कळत नाही. इतिहासात जर सांगायचं झालं तर हृदयाची आपली कादंबरी 1932 आहे, खांडेकरांची पहिली, आणि ययाती 1960 मध्ये आहे. मधल्या काळात अश्रूसारखी कादंबरी आली. खांडेकरांनी सेवाचा लिहिला, पांढरेंडर लिहिल्या, अनेक कादंबऱ्या लिहिल्या. याचं कारण खांडेकर हे लेखक जीवी होते. आपणाला यातून काही घेता येईल का? आपणाला इंदिरा संतांच्या कवितेतून काही मिळते का? आपणाला शांता शेळकेंच्या कवितेतून काही प्राप्त होते काय? नवी गाणी, नवी कविता. आता उल्लेख झाला की कवितांचे प्रवेशिका काही कमी आले तसं सांगितलं. काही काळजी कोणाला, पुढच्या काळात भरपूर येते, पण कविता लिहिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, सध्या भरपूर आहे. चांगल्या कविता मात्र कमी आहे, चांगल्या कवितांची संख्या कमी आहे. म्हणजे जीव तोडून कविता लिहिली असं फार कमी. फार चांगल्या कविता फार प्रत्येक काळात का 2 हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चांगले कवी आणि कवयित्री राहिले. लोकसंख्येच्या प्रमाणात कवी वाढत नाही, कधीही वाढत नाही, हे समजून घ्या. त्यामुळे एखादा ग्रेस, एखादी इंदिरा संत, एखादी अरुणा ढेरे, एखादी बेबगावणे, हे सगळं खरंच आहे. आपणाला हे सगळं वाचल्यावर लक्षात येईल की अरे मला जे लिहायचं आहे ते याहून काही वेगळं आहे. असं ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला लिहायला लागणार. म्हणजे लेखनासाठी पेन आणि कागद हे निमित्त असतं, लेखनासाठी काळीच ही गोष्ट पहिली असते, आणि त्यानंतर त्यात मग तुम्हाला काय करावं असं वाटतं. म्हणजे मी फार पूर्वी कथा वाचली होती, आपल्याला सांगतो 2 मिनिटात सांगण्यासारखी कथा आहे, फार चांगली छोटी कथा आहे. तो लेखक आता अमेरिकेत स्थायिक झाला, मराठीचा लेखक आहे. त्याने फार फार संख्येने विपुल लिहिलेलं आहे. एक 24-25 कथा लिहिल्या असतील. नंतर तो अमेरिकेतच गेला. त्याचं नाव लेखकाचं राजा कदम असा.
आणि हा महाराष्ट्रांच्या रविवार पुरवणी कथा लिहायचा. त्याची एक कथा मला आधी डोळ्यापुढे आहे. कथेचं नाव आहे बीज. बीज सिडिंग, बीज जे पडतं ते. काय ही कथा? काही नाही, सांगली सारख्या शहरात एक खेड्यातला मुलगा शिकायला आलेला आहे. आणि हा जो मुलगा शिकायला आलेला आहे, या मुलाला कधीतरी आईची आठवण येते आणि आपण आईच्याकडे जावं गावी असं त्याला वाटतं. आईला भेटावं, 4 दिवस राहावं आणि तो मित्रांना सांगतो आणि खेड्याकडे जातो. आपल्या कॉलेजातनं 5-6 दिवसानंतर जातो. घटनेच्या नवीन काही नाही, एका परीक्षेचं वर्णन केलेलं आहे. हा घरी गेल्यानंतर आईला बरं वाटतं. आई आज त्याला आवडीची भाकरी भाजी, उद्या पुन्हा काय, उद्या गोडधोड असं करत करत 5-6 दिवस तिला आपल्या लेकाबरोबर वेळ कसा गेला ते माऊलीच आहे शेवटी. मग एक दिवशी हा काय म्हणतो आईला, त्याचे वडील ज्याचे शेतकरीच आहेत, शेतमजूर आहे आणि त्याला जरा अभंग वगैरे वाचायची सवय आहे. रात्री अभंग गुणगुणायचे, पोळ्या म्हणायच्या, असं काहीतरी कवनं काहीतरी म्हणायचे, असं त्यांचं चाललेलं असायचं. हा एक दिवस म्हणतो, आई आज जनावर घेऊन मी रानात जाणार. ती म्हणते, याला कसं काय जमणार, महाविद्यालयातला मुलगा हा कसा काय जाणार? तर तो म्हणतो, नाही, मी आज जनावर घेऊन परत घरी घेऊन येईन, व्यवस्थित काळजी करू नको. हा मुलगा रानात जातो आणि एकदम आभाळ भरून येतो. उन्हाळ्याचे दिवस, आभाळात ढग जमतात आणि वळीव कोसळायला लागतो. तो वळीव असा पडत असताना ह्या मुलाला फार गंमत वाटते. आजही तुम्ही बघा, वळवाचा पाऊस आला की आपल्याला किती बरं वाटेल. बरीच मंडळी वळवाच्या पावसात नाचण्याकरता उत्सुक असतात. म्हणजे आता गारा पडतील काय असं वाटतं, त्यासाठी कोणाला आतुरते पण सुरू होतं. पण हे आहे, वळवाच आणि आपले काहीतरी नातं आहे. तर त्याप्रमाणे तो वळीपर्यंत नाचायला लागतो आणि सज्जायला भिजतो पूर्ण. आणि घरी जनावर ज्यावेळेस घेऊन येतो तेव्हा मुलगा हा सगळा कपडे भिजलेले आहेत, ओलाचिंब झालेला आहे आणि नाचायला लागलाय आनंदाने. आईला वाटते ह्याला काय रानात लागेल की लागलं का, काय बडवलं का काय, ही काळजी करायला लागते. एवढ्यात वडील रानात नाही येतात आणि ती म्हणजे बघायला काय करायला लागलाय. तर वडील विचारतात, काय वाटतंय तुला, काय काय कसं काय चालेल नाचतोस का? तर तो म्हणला, बाबा मला वळवात मी भिजलो, मला एवढा आनंद झालाय, मला खूप बरं वाटतंय, मला आनंद झालाय, आणि काय वाटतंय तुला? तर तो म्हणतो, मला बाबा आता असं वाटतंय, मला असं वाटते की काहीतरी लिहावं. त्यावेळेला ते वडील म्हणतात त्याच्या आईला, काळजी करू नकोस, जे बीज त्याच्यात पडावं असं मला वाटत होतं ते पडलेलं आहे. कथा सांगतो, याला कथेची तातर म्हणतात. वर्तमानपत्रात आलेली कथा आहे, पण तो जो आशय शोधून काढला म्हणून म्हणतात लेखकाने नेहमी खणत जावं, खणत जावं. कधीतरी तुम्हाला पोल हाताला लागतेच, निर्विवादपणे लागते, पण त्यासाठी खणण्याची तपश्चर्या फार महत्वाची आहे. ती फार महत्वाची असते आणि ती जे करतात ते आपणाला लेखनातून काय साध्य करायचं आहे ते सांगत असतात. मंगेश पाडगावकरांची गाणी आभाळात नाही पडली, पाडगावकरांच्या प्रतिभेतून ती विकसित झाली. वसंत बापटांच्या कविता त्या अशा नाही आल्या, त्यासाठी बापटांची काव्य साधना निश्चितच आहे. हे असतं प्रत्येक काळात मोठमोठे कवी लेखक हे करत आले. उद्या तुम्हाला हे करायचं आहे, मला असं लिहावंसं वाटलं पाहिजे, मला माझा आनंद माझ्या कवितेत माझ्या लेखनात मिळेल तर मला आनंद आहे. त्याकरता तुमच्या आजूबाजूला तसे शिक्षकही पाहिजे,
तसे संस्कारही पाहिजे, ते फार महत्त्वाचे. पूर्वीचा 18 दारिद्र्य संपलं. नर्गिस नावाची एक फार चांगली नटी भारतातून गेली, तुम्ही बघितली नसेल कदाचित. संजय दत्तची आहे ती. नर्गिस नेहमी असं म्हणायची, लेखकांनो कुणालाही गरिबी कधी शिकवू नका. ते फार महत्वाचं आहे. दारिद्र्याच्या वर्णनानं व्याकुळ होण्यापेक्षा समृद्धीच्या मार्गाने मी कसा जाईल याचा ध्यास हवा. हे फार महत्वाचं आहे. आमच्याकडे पेठेला शंकर धोंडू पाटील नावाचे लेखक होते. साधा लेखक, अतिशय दारिद्र्यात राहणारा, पण सदैव हसत नाही. कधीही चेहऱ्यावर दारिद्र्य दिसलं नाही, हसत नाही. त्यांची गोष्ट आहे, पूर्वी शिक्षकांना तांदूळ परवडायचा नाही. आज आम्ही मोर परवडतो, काळ बदलला. पण त्याला तांदूळ परवडायचा नाही म्हणून राड्याचा भात करायचे. राड्याचा भात माहिती का बघा, ते राडा स्वस्त असतो, तर राड्याचा भात करून टाकला. इतके कमी पगार होते, इतके कमी पगार. त्या शिक्षकांच्या खांद्यावर आजचे शिक्षक उभे हे त्यांनी विसरून नाही करणार. अर्धपोटी त्यांनी शिकवलं, त्या शिक्षकांच्या खांद्यावर आपण उभे आहोत हे कधी विसरून नाही आपण. तर हे शिक्षक असे संध्याकाळी बायकोनं राड्याचा भात केलेला आहे आणि जेवायला बसणार एवढे दारावर टकटक होते. दारावर टकटक करून दार उघडतात, तरी त्यांचा विद्यार्थी पळत पळत जातो, तो नमस्कार करतो, त्यांच्या बायकोलाही नमस्कार करतो. ही भात वाढायसाठी थांबलेली आहे. त्याच्यानंतर काय धावपळ झालास तर तुम्हाला मला नोकरी लागली आणि पहिलं तुम्हाला सांगावं म्हणून आलोय पळत पळत. बस म्हणजे माझ्याबरोबर आता 4 घास खा. दोघं मिळून राड्याचा भात संपवतात, कळत नाही. जेवणाच्या भरात कळत नाही. पाटीला रिकामं होतं आणि ते विद्यार्थ्याला दारात सोडून येतात आणि बघतात पाटीला रिकामं आहे. बायकोला म्हणतात, तुझ्यासाठी काही राहिलं नाही का? ती म्हणजे राहिलं नाही, पण माझं पोट भरलं, कारण आज आपलं एक लेकरू नोकरीला लागलं. हे समाधान शिक्षकांच्या पत्नीनं शिक्षकाला द्यायचं असतं. आणि मग ते कधीतरी लेखक उतरवत असतो, झरझर उतरवत असतो, अखंड लिहित असतो. आपल्याला विश्वास पाटील येणार होते, पण त्यांना ह्या परिस्थितीमुळे जमलं नाही. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. विश्वास पाटलांनी एवढ्या कादंबऱ्या दिल्या. नेताजी दिली, पानिपत दिली, सुभाषचंद्र बोसांच्या वतीने संभाजी दिली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानगिरासाठी कादंबरी दिली. फार चांगली कादंबरी पानगिरा. इंग्रजी सिनेमावर दिलं, खूप काही दिलं, पण विद्यार्थ्यांना त्याची विद्यार्थी दशा मी जवळून पाहिलेली आहे. मिरजेला तो प्रांत होता. त्यावेळेला रात्री 11पर्यंत तो प्रांत अधिकाऱ्याचं काम करायचा, 11ला जेवायचा आणि पहाटे 4ला उठून रोज किमान 60 पानं द्यायचं. रोज किमान 60 पानं. ही दंतकथा नव्हे, आजच्या काळात घडलेली गोष्ट आहे. विश्वास पाटलांच्या लेखनाचा झपाटा मी तुम्हाला सांगतो आहे. आता ते अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक घेत आहेत. पुस्तकाचं नाव आहे अण्णाभाऊ दंडभरी असताना. नवीन पुस्तक येणार आहे. असा काही ध्यान कवी म्हणून पुढच्या काळात गौरवला जाईल तसं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी प्राध्यापक निर्भयकुमार डिस्पुते यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये राष्ट्रीयकरणाचे सांगलीद्वारा आयोजित या विभागीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी आत्ताच्या समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक वैजनाथ महाराज सर, मंचावर उपस्थित स्वागत समितीचे सचिव रमेश परुळेकर, विद्यार्थी परिषदेचे सांगली जिल्हा संयोजक
आणि या प्रतिभा संगमचे निमंत्रक विशाल जोशी, कलामंच या आयामाचे प्रमुख उत्तरा पुजारी, या आपल्या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, स्वागत समितीतले सर्व सदस्य, विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आणि आज दिवसभरामध्ये प्रतिभा संगम जे साजरं होत आहे त्या प्रतिभा संगममध्ये सहभागी आपण सर्व विद्यार्थी, साहित्यिक, त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक आणि यांचं परीक्षण करणारे सर्व परीक्षक, आपण आजच्या या दिवसभराच्या प्रतिभा संगमच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत। मला पूर्ण कल्पना आहे आपण सर्वजण टाळ्या वाजवण्यासाठी उत्सुक आहात। टाळ्या वाजवण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळेलच ज्या वेळेला निकालांची घोषणा होणार आहे। जेवढी प्रतीक्षा लांबते तेवढे त्या निकालातली आणि त्या आपल्या यशातली गोडी तेवढीच वाढते। आता म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण आपण सर्व विद्यार्थी, साहित्यिक आहात। आपल्या या पंचक्रोशीतून, या विभागातून, वेगळ्या जिल्ह्यातून, वेगळ्या तालुक्यातून इथे आलेला आहात। आपण या प्रतिभा संगममध्ये सहभागी होत असताना आपल्याला सर्वांना प्रचंड आत्मविश्वास होता की आपल्याला प्रतिभेचं सादरीकरण करण्यासाठी हा अत्यंत योग्य मंच आहे, म्हणून अगदी लांबच्या अंतरावरून सुद्धा आपण इथे पोहोचला। आपण सर्वांना हा मंच उपलब्ध करून देणं हेच विद्यार्थी परिषदेचं खरं म्हणजे मोठं काम आहे। विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेच्या संदर्भात मगाशी मंचावर उल्लेख केला गेला। जो कालावधी की ज्या कालावधीमध्ये संघर्ष म्हणजे काय याची परिभाषाच वेगळी होती, किंवा राष्ट्रप्रेम म्हणजे काय याचीही परिभाषा त्या काळात सुसंगत होती। इंग्रज सरकारच्या विरुद्ध लढा देणं, त्यासाठी प्रसंगी औकात्य पत्करावं लागलं तरी मागे न राहता आपल्याच वयोगटातल्या किंमतपेक्षा किंवा आपल्या वयोगटापेक्षाही लहान असलेला तरुण इंग्रजांच्या गोळ्यांना सामोरं जायचा हा इतिहास आपला आहे। पण मात्र आता इंग्रजांचं राज्य गेलंय, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, खरं म्हणजे आपली आजही आता आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत। तर मग आता आपल्या या विद्यार्थ्यांची राष्ट्रप्रेमाची परिभाषा तरी काय? विद्यार्थी परिषदेने स्थापनेपासूनच याचा विचार केला, स्वराज्यासाठी संघर्ष करायला लागला, जातीपातीच्या राजकारणाला सामोरे जायला लागलं, आपल्या संस्कृतीमध्ये आलेले अनेक दोष काढण्यासाठी आपल्या सर्वसामान्य लोकांना, समाज सुधारकांना त्यासाठी संघर्ष करायला लागला। पण यासाठीची पण परिभाषा बदलावी लागणार होती, त्यासाठी विद्यार्थी परिषदेने काम करायचं ठरवलं। प्रशासकीय स्तरावर सुद्धा विद्यार्थी जेव्हा काम करतोय तर खरं म्हणजे विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाहीये, तर तो आजचा नागरिक आहे। कारण या राज्यामध्ये जे निर्णय घेतले जाणार, या देशामध्ये जे निर्णय घेतले जाणार त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल सुद्धा परिणामांना त्यालाही सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे या आमच्या या विद्यार्थ्यांची सुद्धा काहीतरी भूमिका आहे, असते, किंवा ती मांडलीही गेली पाहिजे, यासाठी त्याला संधी मिळावी म्हणून त्या काळात विद्यार्थी परिषदेने आंदोलनाच्या माध्यमातून वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी मागणी घेतली। ही मागणी म्हणजे केवळ एक मागणी किंवा केवळ एक संघर्ष किंवा केवळ एक आंदोलन नव्हतं, तर विद्यार्थी परिषदेने हा एक नवीन विचार सर्वांच्या समोर मांडला आणि त्याला सर्वांनी साथही दिली आणि त्याचे पायी आज आपण आहोत। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी केवळ विद्यार्थी म्हणून काम न करता, केवळ स्वतःच्या हिताचा विचार न करता समाजाच्याही हिताचा कसा विचार करता येईल, त्यासाठी प्रसंगी संघर्ष करायला लागला तरी चालेल। ज्याला परिषदेमध्ये आपण पढाई के साथ लढाई ही वृत्ती आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगी कशी बांधवली जाईल, कारण दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक आक्रमणांच्या वेळी कदाचित आमच्या रक्तामध्ये जोर जुलूम सहन करणं हे रक्तात आलं होतं की काय, पण या विद्यार्थ्यांच्या मध्ये विजिगीषू वृत्तीचं, संघर्षाचा बाणा पुन्हा एकदा रूपांतरित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये संस्कार होण्यासाठी काम करण्याचं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने काम केलं। विद्यार्थी संघटना म्हटलं की केवळ संघर्ष आणि आंदोलन अशी संकल्पना अनेकांच्या मनात तयार झालेली आहे, पण याला छेद देणारी पहिलं विद्यार्थी संघटना म्हणजे विद्यार्थी परिषद असंच म्हणता येईल। कारण केवळ संघर्षाने, कारण अन्य विचारांच्या माध्यमातून केवळ संघर्ष करणं हेच सूत्र आहे प्रगतीचं किंवा यशाचं असं मानलं गेलं। परिषदेने असं सांगितलं की केवळ संघर्ष नाही, तर प्रसंगी आपल्याला त्या समस्येसाठी
संघचिंता असे अनेक आंदोलन असे प्रसंग आपल्याला इथे मला सांगता येतील, पण आता ते माझं संयुक्तिक नाही किंवा मला ते अपेक्षित नाही. पण हा विचार घेऊन परिषदेने काम केलं हे मला वाटतं आपल्यासाठी मी आवर्जून सांगितलं पाहिजे. म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण मी आपल्याला नक्की सांगेन. विद्यार्थी परिषदेमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये काम करणारे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात. या सर्वांचा विचार विद्यार्थी परिषद करत असते. जसं की तंत्र शिक्षण विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी जे आहेत ते डिग्रीचे असतील किंवा डिप्लोमाचे असतील, तर त्यांच्यामधल्या त्या सर्जनशीलतेला संधी कशी मिळेल. मगाशी जसं माननीय प्रमुख अतिथींनी सांगितलं तुकाराम केवळ 12 मार्कांच्या पुरता राहिला की काय, तसंच या तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मधली सर्जनशीलता केवळ त्यांच्या अंतिम वर्षाच्या प्रकल्पापुरताच फक्त मर्यादित आहे का. त्याचा समाजासाठी निश्चित काही उपयोग असू शकेल की नाही, किंबहुना तो उपयोगी असला पाहिजे. म्हणून मग या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला संधी देणारा एक मोठा मंच डिपेक्स डिप्लोमा एक्झिबिशन नावाने विद्यार्थी परिषदेने याच सांगलीमध्ये एका शाळेच्या 2 वर्गांमध्ये सुरू केलेला, की ज्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांच्यातली कल्पकता, समाजाच्या अनेक अडचणींवर उत्तर देणारे त्यांचं संशोधन सगळ्यांच्या समोर मांडू शकली. त्याच डिपेक्सला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि हा आपल्या सांगलीकरांच्यासाठी तर म्हणजे अभिमान असला पाहिजे. त्यामुळे केवळ दोषारोप न करता, केवळ त्रुटी न दाखवता, केवळ एखाद्यावर कमेंट न करता त्याला काही उत्तर कसं देता येऊ शकेल अशी संकल्पना, अशी संस्कृती निर्माण करणारी ही विद्यार्थी परिषद आहे. मी जसं माझ्या समाजाचा आहे तसं समाजही माझा आहे. त्याच्यामुळे आम्ही हे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण जे आज घेत आहोत, तर या शिक्षण घेतल्यानंतर त्याचा पुढे काय नंतर त्याचा विचार नाही, आजच मला विचार करायला लागणार आहे की माझ्या या शिक्षणाचा माझ्या या समाजासाठी मी काय उपयोग करू शकेल. असा विचार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनांच्या माध्यमातून प्रसारित करण्याचं काम ही आपली विद्यार्थी परिषद करत असते. आजच्या या प्रतिभा संगमच्या निमित्ताने आपणही सर्व या परंपरेचे पायी झालेला आहात याचा मला आनंद वाटतो. आज आपण राष्ट्रीय कला मंच असा आयाम आज इथे या आयामाच्या माध्यमातून प्रतिभा संगम हा कार्यक्रम घेत आहोत. या 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय विभागस्तरीय असे प्रतिभा संगम साहित्य संमेलनाची प्राथमिक फेरी पूर्ण होत आहे. प्रांत स्तरावर राज्य स्तरावर होणाऱ्या प्रतिभा संगममध्ये येणारं जे साहित्य असेल ते अधिक गुणवत्तापूर्ण असावं. बरं, गुणवत्ता साधता केवळ काही मर्यादित साहित्यिकांनाच फक्त संधी द्यावी असं न होता अधिकाधिक साहित्यिकांना सुद्धा ही संधी मिळावी, ज्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असं आपण म्हणत असतो. हे दोन्ही बाजू सांभाळण्यामध्ये आपण आज यशस्वी करतो. त्यामुळे आजच्या या प्रतिभा संगमापासून जिल्हास्तरीय असं आपण या प्रतिभा संगमाची प्राथमिक फेरी सुरू केलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला सुरू झालेला आहे प्रतिभा संगम आज त्याचे 25 वर्ष आपण पूर्ण होताना सांगलीत बघतो. या साहित्य संमेलनामध्ये आपण सर्व साहित्यिक जे सहभागी झालात, वेगवेगळे कला प्रकार आपण सादर केले. या सर्वांचा आपल्या समाजासाठी अधिकाधिक कसा उपयोग होईल, आपल्या प्रतिभेचा आपल्या समाजातील समस्या सोडवण्यासाठी कसा उपयोग होईल, समाजातील वेगळ्या घटकांचे प्रबोधन करण्यासाठी कसा उपयोग होईल, आपल्या सर्व साहित्यिकांवर राष्ट्रीय संस्कारांचं बीजारोपण कसं होईल, असे अनेक विचार या प्रतिभा संगम मागे आपल्या आहेत. मी मगाशी आज बराच वेळ पथनाट्याचे या कला प्रकार बघत होतो. कुणीतरी डफली हातात घेतली आणि चौकात जाऊन रस्त्यावर वाजवायला सुरुवात केली म्हणजे मी पथनाट्य सादर केलं किंवा मी कुठला तरी कलाकार झालो असं नाही आहे. तर खरोखर त्या साहित्य समाजातल्या वेगळ्या समस्या मला या रस्त्यावर मांडून रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचं की ज्यांचं लक्ष त्यांच्या प्रपंचात अडकलेले आणि नोंदनाट्य आहे, पण त्यांचं लक्ष इकडे वेधून घेण्याची जादू या मला वाटतं पथनाट्यात आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपसूक आपल्यामध्ये एक वेगळी उर्मी वेगळा उत्साह संचारतो. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना बेंबीचे देखावा असताना अत्यंत प्रेमानं जय असं उच्चारतो. परंतु शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये दृश्य रूपाचे अनेक युद्ध, अनेक तह, अनेक लढाया आपल्याला माहिती आहे. तर याच्या पाठीमागचा एक मोठा भाग आपल्याला जाणून घेतला पाहिजे. बहिर्जी नाईक हे नाव आपण सर्वजण आवर्जून माहिती असेल आपल्याला, आवर्जून याबद्दल ज्ञात आहात. या शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये मोठा सहभाग बहिर्जी नाईकांचा आहे. कारण मावळ्यांना जागा करणं, मावळ्यांच्या मध्ये शौर्य मोठं निर्माण करणं, गावात
त्यांच्यात असंतोष जागा करणे, सगळं काम ज्या बहिर्जी नायकांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलं. बहिर्जी नाईक गावोगावी जाऊन भारुडं, गोंधळात गीतं, वेगवेगळे लोकगीतं, लोकनृत्य, लोकप्रकारांच्या माध्यमातून जनजागरण करत होते. त्यामुळे मग शिवाजी महाराजांच्या प्रयत्नाने या सर्वांची साथ आपसूक मिळत होती. मला वाटतं काहीच असंच कार्य आपल्या या सगळ्या समोर बसलेल्या बहिर्जी नायकांना करायचं आहे. मग आपल्या साहित्य प्रकार कोणताही असेल, कथा, कविता, अपराध, हे काम आपल्याला साध्य करायचं आहे. आणि या साध्य करायचं असेल तरच अशा पत्रिकासंमेलन आयोजन करण्याचं औचित्य पूर्ण होईल असं मला वाटतं. त्यामुळे सर्व साहित्यिकांना आम्ही भरपूर शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शेवटी असं एखादं साहित्य संमेलन म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कसं करता येऊ शकतं असं न दाखवता कुठला मोठा हंगामा आम्हाला उभा करायचा नाहीये, ज्याला आपण केवळ हंगामा खड़ा करणं आम्हाला मकसद नाहीये, लेकिन सिरत बदलली चाहिए. निवड गर्दी न करता या गर्दी साहित्यिकांना सर्वांना मी विजेते आहेत त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. जे विजेते नसतील पण या साहित्य संमेलनात सहभागी झाले त्यांचंही कौतुक करतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. तुमची उत्सुकता फार न जाणता मी विशाल जोशी यांना निकालाची घोषणा करण्यासाठी बोलवते. प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्य संमेलनातील 7 साहित्य प्रकारांची घोषणा मी करतोय. मराठी कविता संकेत मोरे प्रथम क्रमांक. काय जायचं तुला पाठीमागून जा आणि खाल्लं जायचं.
यानंतर सामूहिक पसायला मी अनुश्री नाईकांना विनंती करतो. So